लेट्स प्ले बोलूयात फायनलच्या मॅचकडे. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही खरी मॅच म्हणजे ही खरी मॅच पाहण्यासारखी असेल कारण की स्थानिक गट एका साईडला आहे. फायनलच्या मॅचला सुरुवात करते बोला गणपती बाप्पा. जबरदस्त मॅच आहे म्हणजे एका साईडला संपूर्ण ऐरोली, एका साईडला आपण पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली आहे. बॉलिंगसाठी पार्थ तिर्लोटकर याच परिसरातील एक युवा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला आकाश गुरसाळे भाई. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. स्वराज्य प्रतिष्ठान देखील लगातार 2 वेळा फायनल मध्ये गेली आहे बट फायनल जिंकायची आहे. प्रथम क्रमांक पटवायचं आहे. आदरणीय देविदाजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्याचं आयोजन. साहिलजी चौगुले, राज कुसाळकर, त्यानंतर रोहित कुसाळकर आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार. या बॉलवर मेसवेल 4 रन. सुरुवात चांगली केली आहे. रन्स आल्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी चौकार आलाय. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता पॅशन प्लस कोणाला मिळेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर महेश शिंदे, बॉलिंगसाठी पार्थ तिर्लोटकर. कुछ तो कर तिर्लोटकर. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. महेश शिंदेचा धमाका. जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन. 9 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होईल. सुरुवात चांगली केली श्री 11 दिवा डोंबिवली. व्यावसायिक गटात देखील खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला श्री 11 दिवा डोंबिवली. संकेत भगत आणि त्यांची एक चांगलं स्टारकास्ट. स्ट्राईक एंडला आकाश गुरसाळे भाई. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक जबरदस्त पिचिंग पार्थ तिर्लोटकरची. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. लाऊड अपील, नो बॉल. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे बट कीपरने चांगले एफर्ट्स दिले. सँडी तिकडे होते. वेल स्टॉप सँडी. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड 13 रन झाले. 13. बॉलिंगसाठी साहिल येत आहेत. दुसरी ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. महेश आणि आकाशने एक चांगली स्टार्ट केली आहे. मेगा फायनलची मॅच. एका साईडला स्थानिक संघातून मात्र आपण पाहिलं तर स्वराज्य प्रतिष्ठान लगातार दुसऱ्या वर्षी फायनल खेळतीये. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्थानिक गट मात्र देखील फाईट करेल का या मॅच मध्ये. या बॉल देखील कव्हरला खेळल्या गेलेत. महेश शिंदेचा एक देखना स्ट्रोक. प्रॉपर फुटवर्क पाहिलं गेलं.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जबरदस्त मॅच आहे. मेगा फायनलची मॅच आहे. स्कोर कार्ड एकोणीस धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर समोर खेळले गेलेत. एफर्ट्स दिले मात्र तिकडे बॉलरने आणि रन्स मात्र 20 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे रन सिंगल मिळेल. 21 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 रन्स. शेवटची ओव्हर आता देखील महत्वाची असणार आहे. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर सयू बॉलिंग साठी येतात. या बॉलवर व्हाईट बॉल. सयूला देखील एक चांगली ओव्हर हाताळणं गरजेचं आहे. ओपनिंगने एक जबरदस्त बॅटिंग केली. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. जबरदस्त टायमिंग. बट तिकडे रन मिळतील 4. बॉल निघून जाईल. इट्स अ बाउंड्री. या बॉलवर पुन्हा एकदा बाउंड्री पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर महेश शिंदे. बॅक टू बॅक बाउंड्रीज इकडे आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 5 बाउंड्रीज मात्र महेश शिंदेच्या बॅटमधून. ग्राफ आपण पाहिलं जाऊन पोहोचते तब्बल 30 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. फॉलो थ्रू मध्ये सयूने बॉल अडवला. वेल स्टॉप. या बॉलवर देखील कमबॅक केला गेला. गुड बॉलिंग सयू. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा महेश. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तर तिकडे मिळेल. (31) 31 रन झाले. शेवटचा बॉल आहे. फायटिंग टार्गेट तर केलाय बट स्वराज्य प्रतिष्ठान पण हा डाव जिंकायचा आहे. तर या बॉलवर आणि चुकी होतीये. पंजा. (36) पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
या बॉलवर ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल आणि तिकडे जबरदस्त बॅटिंग केली. नॉट आउट एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना आकाश आणि महेश शिंदे. 38 झाले. 39 चा टार्गेट आहे मॅच जिंकायला स्वराज्य प्रतिष्ठान. वळूयात दुसऱ्या डावाकडे. आदरणीय देविदाजी चौगुले प्रतिष्ठान एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. साहिलजी चौगुले यांच्या माध्यमातून चांगलं प्लॅटफॉर्म. राज कुसाळकर, रोहित कुसाळकर संपूर्ण त्यांची टीम या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहे आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यावर मात्र ही क्रीडा स्पर्धा 39 चा टार्गेट आहे. 39 धावा करायच्यात. मॅचला जिंकण्याकरिता टीम स्वराज्य प्रतिष्ठान. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. पहिली ओव्हर घेऊन विशाल. स्ट्रायकेंडला सय्यो आणि नॉन स्ट्रायकेंडला अक्षय. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. सय्यूने 39 करायचे आहेत. स्वराज्य प्रतिष्ठान जिंकेल की त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. मेगा फायनलची मॅच आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 17वा पर्व कोण जिंकेल. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. व्हाईट बॉल. स्टंपिंगचा मात्र रिव्ह्यू घेतला गेला. तिकडे चेक केलं जाईल. बॅटर आउट. या बॉलवर देखील बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे देखील फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. विशालने एक जबरदस्त पिचिंग केली आहे. मेगा फायनलची मॅच आहे. स्वराज्य प्रतिष्ठान टीम थोडी मात्र बॅकफुटला गेली आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत
4 रन झालेत. पस्तीस धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. 17वं वर्ष कोण जिंकेल? न्यू बॅटर स्मिथ. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळले गेले. थोडा बॉल मात्र तिकडे फिरतोय. चौतीस धावांची गरज आहे. 13 चेंडूंनी 34 धावांची गरज. बाउंड्रीची गरज आहे स्वराज्य प्रतिष्ठान टीमला. या बॉलवर देखील कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुमितजी चौगुले आपण व्यासपीठावरती यायचंय. सुमित चौगुले आपल्यास विनंती केली की आपण व्यासपीठावरती या. आमचे वेद कुसाळकर आपल्यास बोलवतात. ओमकार पाटणे येतात बॉलिंगसाठी. जबरदस्त कामगिरी केली श्री 11 दिवा डोंबिवली संघाला. भल्या भल्या संघाने मात्र धक्के देत असताना चांगलं कमबॅक केलं श्री 11 दिवा डोंबिवली. व्हाईट बॉल. या बॉल देखील लेग ब्रेक. नो बॉल. आणि त्यावर मात्र हल्ला बोल करत असताना सयूच्या बॅटमधून जबरदस्त टायमिंग. 4 रन म्हणजे एकूण 5 रन मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 12 रन झालेत. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला बट बोल्ड आउट. बॅटर आउट. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट वेळ निघून गेली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने बॉल करण्याचा प्रयत्न केला गेला. हलकासा बाउन्स दिला तिकडे. गुड बॉलिंग. यावर देखील परफेक्ट यॉर्कर बट रन सिंगल मिळेल. स्वराज्य प्रतिष्ठान टीम थोडी मात्र बॅकफुटला जाताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र तिकडे कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर महेश शिंदे येतात बॉलिंगसाठी. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय बट तेवढीच चांगली फिल्डिंग. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता
23 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय. जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं महेशने. उपचारित शिल्लक आहे आणि या क्रीडा स्पर्धेवरती मात्र 17व्या पर्वावरती हळूहळू नाव कोरत असताना श्री 11 दिवा डोंबिवली. संकेत बघत आधी राहुल द्रविड सारखा स्लीपला उभा आहे. सपला रचला होता पण गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या क्रीडा स्पर्धेवरती चॅम्पियन टीम श्री 11 दिवा डोंबिवली. संकेत भगत आणि कंपनी गतवर्षी देखील खूप चांगला परफॉर्मन्स या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळला होता. व्हाईट बॉल. आणि या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलंय. चॅम्पियन होतोय 17व्या पर्वावरती श्री 11 दिवा डोंबिवली. स्वप्न पूर्ण झालं आणि एक मोठी क्रीडा स्पर्धा जिंकायची, टायटल जिंकायचं आहे. संकेत भगत आणि कंपनी मात्र या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं जात आहे. द्वितीय क्रमांक स्वराज्य प्रतिष्ठान.